फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर काल आम्ही गावाकडे जाऊन आता आलोय, म्हणजे कालच आलोय आणि आता दुसरा दिवस आहे. आणि आता चाललंय जेवणाचं नियोजन, काय बनवायचं काय माहिती. आणि खरे साहेब बसले मोबाईलमध्ये, काय करते काय. आणि सूर्या काय ना एक माशी पकडू राहिली सारे केव्हाची, तिला हातीच नाही लागू राहिली. हा 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 हा, पळा पळा पळा. लोक कोंबड्या धरते, हिला माशी धरते ना, शिवाय बेट आहे हातामध्ये. आणि मी चुकून सूर्या म्हटलं बरं का, सूर्या ताई लक्षात नाही राहिलं होत, ते सूर्या बाई म्हणायचं. अरे बरं आहे ना, काहीतरी पाहिजे नाही एखादा. आणि पाहुणे बसले निवांत, आमची परी इकडं झोपली. निवांत झोपले बच्चे. आणि सूर्या मस्त तिचं घर असं एकदम भारी क्लीन ठेवते बघ सूर्या. म्हणलं सूर्या तिचं घर एकदम क्लीन ठेवते, पार पुसून बिसून झटकून बिटकून. तर अशी बसली इकडं निवांत, आणि आमचा बच्चा इकडं झोपलाय. अरे तो चेहरा वेगवेगळा दिसू राहिला, काय लावलंय तो? वेगळा दिसतोय का? हा छान दिसतोय. तर मी ना नेचरश्योरचं पोर्स अँड मार्क्स प्रीमियम फेशियल ऑइल यूज करते. ते आपल्या चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर आहे. आपल्या चेहऱ्यावरती ओपन पोर्स असेल किंवा उन्हाने आपली स्किन डल झालेली असेल किंवा त्याच्यावरती डाग वगैरे असेल तर ते ह्या तेलाने दूर व्हायला खूप मदत होते. किंवा तुमच्या चेहऱ्यावर ब्लॅक हेड्स जरी असतील ना तर ते सुद्धा याने दूर होते. आणि चेहऱ्यावरती सुरकुत्या असेल तर त्या जाण्यासाठी फार मदत करते हे ऑइल. तर आपल्या चेहऱ्याला हे एकदम क्लीन करते, स्वच्छ करते, ब्लॅक हेड्स काढून टाकते, इलॅस्टिन, कोलेजन आणि केराटिनचे नुकसान टाळते, त्वचेची लवचिकता आणि आपल्या चेहऱ्यावरती जी मऊपणा असतो तो कायमस्वरूपी ठेवण्यास मदत करते. आणि वयानुसार जर तुमच्या चेहऱ्यावरती डाग, काळे चट्टे आणि काळी वर्तुळे जरी असतील ना ते सुद्धा याने दूर होते. कारण त्याच्यामध्ये मोरिंगा ऑलिव्हिफेरा आहे, जी एक नैसर्गिक वनस्पती आहे. कारण की त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट, अँटी इन्फ्लॅमेटरी असे गुण आहेत. आणि त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी, कॅल्शियम आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात आहे, जे आपल्या चेहऱ्याला उन्हापासून प्रोटेक्ट करते आणि स्किनचे बरेच असे प्रॉब्लेम्स दूर करते. चेहऱ्यावरचे पिंपल्स, ओपन पोर्स आणि युव्ही रेज पासून संरक्षण होण्यास फार मदत होते. आणि तुम्ही हे तेल सनस्क्रीन म्हणून सुद्धा यूज करू शकता. जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आणि कमेंट मध्ये राहील, तिथून तुम्ही खरेदी करू शकता. तर इकडे ना अंडे उकडायचं चाललंय नियोजन, आणि काळे साहेबांनी ना मशीन घेतलेलं आहे अंडे उकडायसाठी. त्यात खाली ना त्यांनी इथं प्लेटमध्ये इथं पाणी टाकलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये ते ना आता अंडे ठेवत आहे, म्हणताय उकळताय. आता बघू ट्रायल घेऊन. एक नंबर, एकच नंबर खरंच. मग तर बघू ट्रायल घेऊन. काळे साहेब म्हणताय अंड्याची भाजी बनवणार आहे, आणि 7 अंडे आता उकडायला टाकले. आता काय करायचे, हे झाकण याला लावायचं, ठेवू का? थोडं पण टाक, अजून पण टाकायचं, थोडंसं टाकून टाक. पाव बस इसके थोड़ा सा ढक देंगे. बर. सीधा प्लग में डालेंगे उनको. चालू. हो गया चालू. किती वेळ लागेल बॉईल? ऑटोमॅटिक बंद होतं 15 मिनिटांनी. शिजल्यावर का? शिजलं ऑटोमॅटिक बंद होतं लाईट. त्याला कॉईल असेल आहे ना? मग बरं चला 5 मिनिटांनी बघू आता. तर मस्त त्याला हे आलंय, उकळायला लागले, वेपर पण निघायला लागले. हे वाफ लागत गरम घेऊन. हे होल आहे इथं 2, या होलमधून वाफ घेऊन राहिली. हे होल एवढं मोठं नव्हतं लागत हो वाफ. हा ना, एकच बस झालं होतं, लई झालं 2.